स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत. 27 जुलै, 28 जुलै आणि 29 जुलैचा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर सध्या डिप्रेशन सक्रिय आहे. संध्याकाळपर्यंत याचं कमी दाबात रूपांतर होईल आणि याची दिशा ही अशीच इकडे असणार आहे. ओडिसा, मध्य प्रदेश करत अशी ही पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे विदर्भ असेल, कोकण किनारपट्टी असेल, मध्य महाराष्ट्र व राहिलेले विभाग असतील, या भागातून पावसाचा जोर आता पुढील 3 दिवसात वाढणार आहे. सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं केलं दुपारच्या 12:30 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये, तर सध्या इकडे ठाण्याचे घाटभाग आहेत, पुणे घाटभाग, सातारा, सांगली, कोल्हापूरचे जे घाटभाग आहेत, पालघरचे पूर्व भाग, या भागातून मध्यम तर मुसळधार पाऊस काही भागात सक्रिय आहे. उर्वरित इकडे गडचिरोलीच्या भागात ढगाळलेलं हवामान व अहिल्यानगर असेल, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, इकडे अहिल्यानगरचे भाग आहेत, या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान व काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय आहे. पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 27 जुलै आहे. आज विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हा जो भाग आहे, गडचिरोली, या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज दुपारनंतर रात्रीच्या वेळी किंवा उद्या सकाळच्या वेळी राहील. त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक चे पश्चिम घाटभाग, या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील. तसेच अमरावती, वर्धा, नांदेड, अकोला, जळगाव, धुळे, नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली पूर्व भाग, बीड, जालना, परभणी, धाराशिव, सोलापूर हा जो सर्व पट्टा आहे मधला, या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल पण बऱ्यापैकी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. यामध्ये काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. नंदुरबारचे मध्यवर्ती भाग, नाशिक मध्यवर्ती, पुणे, सातारा, सांगली मध्यवर्ती भाग, या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती भागात मध्यम अधूनमधून सरी सक्रिय राहतील दिवसभरातून. त्यानंतर 28 जुलैला विदर्भातच पावसाचा जोर वाढेल. उद्या अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकचे घाटभाग, या भागातून सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता राहील. मध्यवर्ती भाग जो भाग आहे, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, या भागातून सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागात हलका मध्यम होईल. नाशिक मध्यवर्ती, पुणे, सातारा, सांगली मध्यवर्ती भाग, या भागातून अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. आणि त्यानंतर 29 जुलैला विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, तसेच अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना हा जो पट्टा आहे, लातूर, या भागातून मध्यम पावसाचा अंदाज राहील. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून दिवसभरात राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे, तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील. इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, सांगली मध्यवर्ती पूर्व भागातून मध्यम स्वरूपाचा अंदाज पावसाचा अंदाज आहे. यामध्ये राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. तर हा होता 27, 28 आणि 29 जुलैचा हवामान अंदाज. 3 दिवसात विदर्भ असेल, कोकण किनारपट्टी असेल, मध्य महाराष्ट्र असेल, बऱ्यापैकी पावसाचा अंदाज राहील, कारण बंगालच्या उपसागरावर सिस्टीम सक्रिय झालेली आहे. विदर्भात याचा जोर, पावसाचा जोर जास्त राहील. कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट भाग आहे, या भागात पावसाचा जोर जास्त राहील. उर्वरित भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.